नमस्कार मित्रांनो, आजचा एक नवीन व्हिडिओ. मोनिकाताई हरगुडे यांची आता चौथी ट्रिप आलेली आहे आणि मढी आणि कानिपनाथ मोठादेवी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना देवदर्शनासाठी आणलेलं आहे. आणि आजचे आपले भाविक आलेले जे सगळ्या बसमध्ये आहेत आणि 40 बस आणलेले आहेत. आपण एकाच बसमध्ये कमीत कमी 60 ते 65 लोक आहेत. 2600 लोक आलेली आहेत. पहिल्या ट्रिपला 3300 लोक होते, दुसऱ्या ट्रिपला 4500 होती आणि तिसऱ्या ट्रिपला 3300 प्लस लोक होती. आत्तासुद्धा 2800 प्लस लोक आलेले आहेत आणि सगळ्यांचं देवदर्शन चांगल्या प्रकारे होणार आहे आणि सगळे ग्रामस्थ खुश आहेत. जसं की सकाळ 7-7:30 वाजता आपली जी बस निघली तर बिस्लरीच्या पाण्याच्या बाटल्या, बिस्किटं, कुरकुरे इथं आल्यानंतर 30 गावामध्ये जेवण दिलं आहे. जेवणामध्ये व्यवस्थित शिरा वगैरे पुरी सगळं मसाला भात दिला आहे आणि सर्व पर्यटन आता मोठादेवीला आलेले आहेत आणि सगळे ते बघताय ते सगळे इथं खालून 10 रुपयाची गाडी आहे प्रायव्हेट, त्यात बसून येतात आणि काही जण आहेत ते आपले पायी येतात देवाचं दर्शन करण्यासाठी. आणि आत्ता आमची वेळ वाजली आहे 1:40 झालेत आणि आता आम्ही मोठादेवीचं दर्शन करून परत जाणार आहे. चला पुढं दाखवू. तुम्ही लेवरी करता आणि वापरायचं किती नंबर बस आहे आता?
पहिल्यांदा नव्हतं बांधलेलं. रोडचं गंमत चालू आहे ना. चला बोगटे चला. खीरकणी कक्ष, लक्ष्मी देणी कक्ष. इथं काय कोणा देणगी द्यायची असेल त्यांनी इथं द्यायची. हा बाहेर जाण्याचा मार्ग आहे. दानपेटी. चला आग लावे सर. चला छान दर्शन झालं. झालं. मोठा देवी मंदिर दर्शन आमच्या व्यवस्थित झाले. सर्वजणांनी दर्शन घेऊन आमची 6 नंबर 7 नंबर 12 नंबरची बस आता निघणार आहे खाली आणि आम्ही पुढच्या दर्शनासाठी निघतोय. आणि आमचे स्वयंसेवक दोघंजण येत आहे. मोठा देवीचा महाप्रसाद असतो फ्रीमध्ये. आम्ही थोडासा प्रसाद घेतला दोघांनी. अर्धे भाकरी. आगला विसर पण आलेत आम्हाला पार्टनर साथ द्यायला. इथं बारीक मुलांसाठी खेळणे वगैरे आणि देवीचा भंडार खूप भेटते. देवीला चढवण्यासाठी वर बांगड्या प्रसाद हे सगळं आहे. भाविक इथून सगळं घेऊन देवीला वर जातात. रोडचं काम चालू आहे वरपर्यंत. JCB डंपरवर चालू आहे काम आहे. आणि हे मंदिराचं पुढं एक शेड मारले ते पावती फाडून ग्रामस्थ थांबतात. बारकोल शेड अमोल कांबळे आले. कानिपनाथ मंदिर मडी. दर्शनासाठी रांग आहेत. थोडीच रांग आहे. सगळे आत्तेच ग्रामस्थ असल्यामुळं काही सगळ्यांनी सोबत जायचं आणि दर्शन घ्यायचं अशा पद्धतीने सगळं चालू आहे. आणि बंटूबा भुरे 1 नंबर नियोजन. 1 नंबर 1 नंबर सांग. विजय मोनिका ताईच. अरे वा वा वा. चला. सगळे आपले कार्यकर्ते 1 नंबर नियोजन केलेले आहे बबलू शेट यांनी. सगळ्यांना आनंद होतो इथं सगळ्या भाविकांना. कानिपनाथ गड मडी रांगेत जात असताना सर्व भाविक. रांगेत चाललोय आम्ही मडीच्या कानिपनाथ महाराज. आले तुम्ही आले. तुला तिखट खायचंय का बाळा? मोरे तुम्हाला मोनिका ताईंचं नियोजन कसं वाटलं? एकदम व्यवस्थित नियोजन होतं. सगळं काही व्यवस्थित होतं. प्रवासात पण कसली अडचण नाही, काय नाही. तुम्ही याच्या आधी पण उज्जैनच्या ट्रिपा मारल्यात?
उज्जैनच्या ट्रिपामध्ये ह्या ट्रिपामध्ये काय फरक पडलाय का असं वाटतंय का? भरपूर फरक. मोनिकाताईचं नियोजन एकदम चांगलं नियोजन आहे. आणि गोळ्या औषधं हे सगळं वेळेच्या वेळेला. परत तुम्ही काही खाल्लं का हे सगळं विचारतात. सगळं नियोजन मस्त आहे. मामा तुमचं काय मत आहे? आम्हाला उत्कृष्ट वाटलं आणि आम्हाला भरपूर आनंद मिळाला देवदर्शन घेऊन. तुम्ही आज कुठं कुठं फिरायला आलेत? आज मावटदेवी घेतली आणि कानिमच्या दर्शन घेतलं आणि हा. तिथे बसलोय. अजून दोन तीन ट्रिप आहेत मोनिकाताईंच्या. हो तर तुम्हाला पुढच्या ट्रिपला यायला चांगलं वाटेल का अजून? हा यायला चांगलं वाटलं. शेट तुम्हाला मोनिकाताईंचं नियोजन कसं वाटलं? व्यवस्थित वाटलं. तुम्ही आता तीन ट्रिपा तुम्ही उज्जैनच्या मारल्यात मस्त झालं. आणि आज मोठा देवी आणि कानिपनाथ या ठिकाणी येऊन तुम्हाला आणि तुमच्यासोबत तुमचे मित्र होते राजेश हत्ते कुठे आहेत? ते वरती आहेत तिथं कुठं? कालिम नाट्याच्या जवळ. अरे हा तिथं ते हत्ती आहेत का? हां बरं बरं चालते चालते. मागचे उभे असलेले बसलेले सगळ्यांच्या हातवर गेला होता डायरेक्ट उज्जैनला महाकालाचा कर्तव्य करून आलेला आहे. त्यांना माहिती आहे देवदेवतेच्या समोर नतमस्तक झालं का कोणाच्या समोर नतमस्तक व्हायची वेळ येत नाही. आणि म्हणून या अध्यात्म क्षेत्राला मानणारी सगळी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मोनिकाताईंचं असणारं हे जे प्रेम आहे या प्रेमापुढे मोनिकाताई हरमुडे खूप खंबीर नेतृत्व आणि नवरा भावना मनापासून तुम्ही जो त्याग केलाय त्या त्यागाचं जीत झाले असं तरी हरकत नाही. कारण त्या भगीरथच त्याग येऊ. आणि आज खास करून त्यांना गर्व असेल. आपण म्हणतो ना प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो. आज ती मन बदलावी लागेल. आज प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे एका पुरुषाचा हात असतो. नवनाथाला मनापासून धन्यवाद. एवढी घरच्यासारखी सेवा केली यांना भरपूर धन्यवाद देतो. आणि मोनिकाताईला मतदान करण्याचं माघार घेऊ नका आणि विजय करा. असंच नंतर विजयाच्या वेळेला सुद्धा सर्वांनी हजर राहून त्यांचे विजय यात्रेला अभिनंदन करण्यात यावं अशी नम्र विनंती आहे.